नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत की हल्ली मुलं मोठी झाले, त्यांचे संसार वाढले की त्यांना आई वडील थोडेसे जड वाटायला लागते. काही जेन्युइन प्रॉब्लेम असतात. घर लहान आहे, जागा नाही आहे घरामध्ये, किंवा आईवडिलांची किरकिर वाढलेली आहे, किंवा मुलाचा पगार मुलाला स्वतःलाच पुरत नाही आहे. त्याच्यामुळे मग आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवावं अशी एक टूम हल्ली निघालेली आहे. त्याच्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या खूप भारतामध्ये वाढलेली आहे. भारतामध्ये जवळजवळ 1200-1300 वृद्धाश्रम आहेत. पुण्यामध्ये, एकट्या पुण्यामध्ये 65 वृद्धाश्रम आहेत. त्यातले 10 टॉप आहेत. म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहेत. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, नाही? इथं सगळे विद्वान लोक राहतात आणि वृद्धाश्रम इथं जास्त आहेत. आता काय झालं की हल्ली आई वडील, म्हणजे आपल्याला या विषयावर चर्चा करायची की वृद्धाश्रमात राहणं चांगलं का वाईट. वृद्धाश्रमामध्ये म्हणजे सिनियर सिटीजन जे आहेत त्यांनी तिथं राहावं का वेगळं राहावं, कसा निर्णय घ्यावा, या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आता हल्लीच्या काळामध्ये काय झालं की पालक आणि मुलं यांचे प्रेमसंबंध कमी झालेले आहेत. आणि या गोष्टीला पालकच जबाबदार आहेत. कारण ते मुलांना काय करतात, तू शिक, तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो, तू अमुक हो, तर त्याला संस्कार मात्र देत नाहीत. स्वतःच्या आईवडिलांकडे लक्ष न दिले मुलं तेच पाहतात. ते आपल्या बाबांनी कधी आईला नमस्कार केला नाही, तो आजी आपल्याजवळ राहिले, त्यांना आई बाबांनी खूप प्रेमाने वागवलं असं कधी झालं नाही. आई नेहमी कुरकुर करायची. तर ते संस्कार मुलांवर घडतात आणि मग ते पण तुम्ही म्हातारे झाले की तुम्हाला बाहेर काढतात. त्या आधुनिक विचारांमुळं आई वडील हे दैवत आहेत, नाही का? म्हणजे पूर्वी आईवडिलांच्या पायामध्ये स्वर्ग आहे वगैरे सगळे शब्द जे आहेत ते आता संपले. त्याच्यामुळे ही संकल्पना संपल्यामध्ये जमा आहे की आईवडील देवत आहेत आणि त्यांची सेवा म्हातारपणी करावी. हा जो प्रश्न होता हा आता हल्लीच्या या काळामध्ये संपलेला. मग आता माझा सल्ला तुम्हाला जे योग्य वाटतं का पहा. घर जर तुमच्या नावावर असेल, म्हणजे सिनियर सिटीजनसाठी सांगतो, तुम्ही विकत घेतलेलं घर तुमच्या नावावर असेल तर तुम्ही स्वतःच्या घरामध्येच राहा. मुलं म्हणत असेल बाबा तुम्हाला वृद्धाश्रमात, तर त्याला सांगायचं बाबा हे माझं घर आहे, तुला पाहिजे तर तू वेगळा फ्लॅट घे आणि वेगळा हो. माझ्या घरातून मी कुठे जाणार नाही आणि मला वेगळं काढायचं, वृद्धाश्रमात ठेवायचा विचार तू करू नको. ताबडतोब सामान आलं, 8-15 दिवसात दुसरीकडे शिफ्ट व्हा. स्वच्छ बोलायला शिकलं पाहिजे. कारण काय होतं की तुमचंच घर, तुमच्या घरात मुलगा सून दादागिरी करणार आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढणार, तर थोडंसं मन तुम्ही कठोर करा. स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घरात राहणं जास्त फायदेशीर राहतं. त्याचं कारण काय होतं की आपल्या मनाजोगं जगता येतं. संध्याकाळी असं वाटलं बाबा नुसती खिचडी पापडच खाता येतं. कधी कधी असं सकाळी वाटलं नाही बा पुरी भाजी, आणि आता काय तर हल्ली सवय खूप झालेली, ऑनलाईन पण लगेच मागवलं की येतं. त्याच्या मनाजोगं जगता येतं. असं वाटलं 4 दिवस आपल्याला लंगडच करायचं, आपण नुसतं डाळ भातसुद्धा खाऊ शकतो. मनाला येईल तसं आपल्याला खाता येतं, मनाला येईल तसं राहता येतं. 2 वेळच्या ऐवजी 3 वेळा चहा घेता येतो. काहींना सकाळी लवकर उठायची सवय असते, बाकीच्या ठिकाणी खुडखुड केलं लोक चिडचिड करतात. वृद्धाश्रमामध्ये आता मी अनेक वृद्धाश्रमांना भेटी दिलेल्या आहेत की तिथं संध्याकाळी 6:30-7लाच जेवण देतात. मी त्यांना म्हणलं इतकं लवकर काय जातं, त्यामुळे त्यांना पचन होत नाही. रात्री 8:30-9ला आम्ही झोपा सांगतो. आता 8:30-9ला जर झोपले लोक तर पहाटे 3लाच जाग येणार. मग 3च्या पुढं करायचं का? म्हणजे जीवन जे आहे वृद्धाश्रमामध्ये ते खूप आनंददायी असतं असं नाही आहे. आता हल्ली वृद्धाश्रमात बरेच बदल होतात. वृद्धाश्रमामध्ये अनेक कॅटेगरी आहेत. काही गरीब लोकांसाठी जे मोफत आहेत, काही मध्यमवर्गीयांसाठी आहेत, थोडे पैसे भरून आहेत, काही ऐशारामामध्ये असणारे सुद्धा वृद्धाश्रम आहेत.
पण जर स्वतःचं घर असेल तर आपल्याला सन्मानाने आपल्याला तिथं राहता येतं. मुलांची काही करकूर असेल, मुलांची तक्रार असेल तर बाबा तू तुझं वेगळं राहा म्हणून आपण त्यांना सांगू शकतो. आता तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल किंवा पेन्शन चांगली मिळते किंवा बँकेत एफ.डी. व्याज चांगलं मिळतं किंवा तुमचं फ्लॅटचं घर भाडं वगैरे तुम्हाला मिळतं, तर तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहा. वेळ पडली 2 नौकर ठेवा. झाडा भुसायला भांड्याला बाई लावायची, स्वयंपाकाला बाई नाही का, आणि नवरा बायको टुणटुणीत व्यवस्थित राहा. पैसे जपून ठेवायचे आणि मग ते मुलाला आपण मेल्यावर मिळावी ही अपेक्षा ठेवायची नाही. आहेत ना मनसोक्त जागा. काय आपण अजून 5-10 वर्ष जगणार आहेत. नोकरांना चांगलं प्रेम मुलासारखं वागवा, तेच तुम्हाला जीव लावते. त्याच्यामुळे पैसा जपून ठेवण्याची जी वृत्ती आहे आपल्या नॉर्मली महाराष्ट्रीयन लोकांची, तर ती आपण थोडीशी कमी केली पाहिजे. किंवा माझ्याकडे 50 लाख आहे, मला एक 25-30 हजार रुपये व्याज मिळतं, नाही पुरत आहे. 1 लाखाची एफ.डी. मोडा. दर महिन्याला 10 काढले तर वर्षभरामध्ये अजून आरामात जगता येतं. पुढच्या वर्षी आणखी 1 लाखाची एफ.डी. मोडा. व्याज पण येतं थोडं आणि एफ.डीचे पण पैसे मिळतात. छान जगायला शिका. काटकसर करत मन मारत जगू नका. आता ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे तर ते एकटेच आहेत. ते जोडीदाराचा मृत्यू झालेला, मग ती बाई असेल किंवा पुरुष असेल किंवा त्याच्या जोडीदाराचा मृत्यू झालेला आहे आणि मुलं परदेशी आहेत. ते आपल्याला नेत नाहीत किंवा तिथं नेलं तर आपल्याला करमत नाहीत किंवा त्यांच्याशी आपलं पटत नाही, त्यांचं वागणं आपल्याशी पटत नाहीत, तर त्यांनी वृद्धाश्रमात पर्याय जरूर निवडा. कारण एकटं राहिलं ना की मग माझं जेवण जात नाही. एकटं पडलं की डोक्यामध्ये सारखे काहीतरी विचार येतात. घरामध्ये समजा पाय घसरून पडला तर पाहायला कोण आहे. मग अशा लोकांनी वृद्धाश्रमाचा आधार अवश्य निवडावा. मग तुझ्याकडे पैसे असू देत किंवा नसू देत, तुम्हाला तसे वृद्धाश्रम मिळतात. पूर्ण मोफत असणारे वृद्धाश्रम पण आहेत, थोडे पैसे भरून मिळणारे पण आहेत, चांगले पैसे भरून तुम्हाला अगदी लक्झरी वृद्धाश्रमसुद्धा मिळतात. वृद्धाश्रमामध्ये आरोग्य सुविधा आहेत, मनोरंजन आहे, बरोबरचे सहकारी असतात, त्यांच्याशी गप्पा मारता येतात, तुमची औषध पाण्याची काळजी घेतली जाते, तपासण्या केल्या जातात, नाही का. त्याच्यामुळे तुम्हाला जीवन तिथं सुख, जे मुलांची कर्तव्य असतं ते सगळे वृद्धाश्रमाचे लोक कर्तव्य पार पाडतात. त्याच्यामुळं घरामध्ये वारंवार अपमान होत असेल तरीसुद्धा वृद्धाश्रमाचा पर्याय निवडायला हरकत नाही. आता प्रश्न असा आहे की पैसे पण नाहीत आणि जोडीदार पण नाही. घरामध्ये राहावं तर सारखा अपमान होतो, मुलगा अपमान करतो, सुनबाई अपमान करते, लक्ष दिलं जात नाही, औषध पाण्याकडे लक्ष दिलं जात नाही, तर त्यांनी वृद्धाश्रमातच जायचं. हा तुमचं स्वतःचं घर असेल, बाईच्या नावावर घर आहे, ती एकटी आहे पण तिला नीट वागणूक देत नाही, तर खडसवायचं धाडस तुमच्यामध्ये आलं पाहिजे. होतं काय की प्रेमापोटी आपण मुलाला कसं काय म्हणायचं की बाळा माझं घर आहे, मला जर सन्मान वागवत नसेल तर तुम्ही बाहेर व्हा, हे घर विकून टाकेल आनंदामध्ये राहील. मला सांगा एक तुमचा 1 BHK फ्लॅट आहे, आपण गरीबातलं मुलगा असून तुम्हाला म्हणता आम्हाला जागा पडत आई तो वृद्धाश्रमात, मालक कोण आहे? आई आहे. पोरांना बाहेर काढा, तो फ्लॅट विकून टाका. 50-60 लाख आले, 25,000 रुपये महिना जर तुम्हाला व्याज मिळालं त्याच्यावर, तर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये ठाकटूक चांगल्या वृद्धाश्रमामध्ये राहू शकता. पोराला घर देऊन टाकायचं ना आपण अतिशय कमी दर्जाच्या वृद्धाश्रमामध्ये आश्रय घ्यायचा, तर असं करू नका. थोडं व्यवहारवादी अवश्य बना. कारण तुम्ही मेल्याने मुलाला दुःख होत नाही आणि मग तुम्ही कशाला जीव काढता, नाही का. त्यांनी जर विषय काढला आई वृद्धाश्रमात जात, त्याला म्हणा मी जाणार आहे पण हे घर विकून जाणार आहे, तू बाहेर हो, मला हे घर विकायचं. आता वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी हा पर्याय अवश्य निवडावा. त्यांच्याकडे पैसे आहेत पण
कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मुलं परदेशी आहेत, वर्ष येत नाहीत, नाही का. आता मध्ये आपण पेपरला वाचलं असेल की मुंबईमध्ये काय झालं की एक बाई मूर्ती पाहून वर्षभर झाली, तिचे सगळे हाडं बाहेर पडले होते. मुलगा 3 वर्षांनी आईला भेटायला आला, तर आतमध्ये सगळा वास पडलेला हाडं. पोलिसांना बोलवलं, त्यांनी ते सगळं पंचनामा केला. तर मुलाला विचारलं, 3 वर्ष तुला माहिती नाही आई? नाही नाही म्हणले. मग 3 वर्ष पोरगं फोन नाही आणि आई एकटी. बरं, त्याच्यामध्ये तिने लिहिलेले पत्र झालं काय बोलायला चार सांगितलं, अरे तुला वेळ नाही, जमत नाही मला न्यायला, मला वृद्धाश्रमात कुठंतरी ठेव म्हणजे ते लक्ष देतील. पण त्यांनी त्याचं उत्तरसुद्धा दिलं नव्हतं. एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये ती बाई एकटी राहत होती. ती कधी मरून पडली कोणाला पत्ता लागला नाही. 3 वर्षांनी ते पोरगं आलं आणि मग ते उलगडा झाला. म्हणजे तुम्हाला ही अवस्था सांगायची नाही. अशा पण काही अवस्था असतात की पोरांना आईवडिलांबद्दल विचार करायला वेळ नाही, प्रेम नाही. त्यावेळी आईवडिलांनी स्वतःचा स्वतः विचार केला पाहिजे, फायदा तोटा पाहायला पाहिजे. तो एका बाजूने प्रेम करायचं आणि दुसऱ्या बाजूने स्वार्थीपणा असं करू नका. रोज अपमान सहन करण्यापेक्षा वृद्धाश्रमामध्ये गेलेलं कधीही चांगलं. पैसे उरले, पुन्हा मुलासाठी जीव काढायचा, त्याच्याऐवजी काय करा, वृद्धाश्रमाला ते पैसे दान करा. त्याच्या बदल्यात दुसरे बिचारे जे काही गरीब वृद्ध असतील त्यांची राहण्याची चांगली सोय तिथं होऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला वृद्धाश्रमात राहायचं का नाही, तुम्हाला चर्चा जी करायची होती आपल्याला, की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी आता स्वतःच्या घरात राहावं, 2 नौकर ठेवावे, त्यांना मुलासारखं जीव लावा, आनंदाने राहावं. त्यांच्याकडे पैसे नाहीत, छोटंसंच घर आहे पण त्यांच्या मालकीचे, ते विकून टाकून वृद्धाश्रमात जाऊन चांगल्या वृद्धाश्रमात राहावं. ज्यांच्याकडं पैसे पण नाहीत, घर पण नाही, घरामध्ये अपमान होतं, त्यांनी मुलाला सांगून बाबा मला वृद्धाश्रमात ठेव. त्याच्यामध्ये कधीही तुम्हाला सन्मानाने जगणं चांगलं राहील. आज आपण इथं थांबूया. माझ्या विषयाचा मुलांमध्ये आईवडिलांनी भांडणं लावावे असा विषय नाही आहे, किंवा आईवडिलांना निर्णय घ्यायला सोपं जावं याच्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. कारण मी वृद्धाश्रमात भेट दिलेली आहे, तिथल्या लोकांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत. चांगल्या घरातले लोक, स्वतःचे बंगले असणारे लोक वृद्धाश्रमात येऊन रडतात, तर त्यांना हा सहारा देण्याचा प्रश्न आहे. आज आपण इथे थांबू. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रामकृष्ण.